ना आम्ही या हंट मध्ये केलेला आहे. तर आरोहींना कम्प्लीट या घराचा होम टूर दिलेला आहे. बरं झालं आपल्या गाडीला सनरूफ आहे. मी एका मोठ्या दगडावर चढले आणि जाणार आहे आता या बोट मध्ये. दादा बोट चालवणार आहे. आम्ही केलंय राईडला सुरुवात म्हैसूर, बट रोड इज वन साइड कमिंग वन साइड गोइंग. Talking English. I'm talking. See, you're a student, no? Thank you. Yeah, these both idiot people are my student. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आपला चालू होतोय हम्पी मध्ये. रात्रीचा स्टे ना आम्ही या हंट मध्ये केलेला आहे. इतकी कोझी अँड कम्फर्टेबल होती ना ही, एकदम भारी वाइब्स होते यामध्ये. हंटचा एक छोटासा टूर देते. सर्वात स्टार्टिंगला इथे आहे एक डोअर अँड या साइडला आहे वॉशरूम वगैरे. आपण यात लॉक करून घेऊयात. मोठं वॉशरूम आहे आणि एकदम मोठा संडास आहे भाऊ तिथं मध्ये. आणि मग इकडे एक झोपाची गादी आहे, याच्या खाली पाय आहे त्याला. इथे एक जाळी लावेल मच्छर येऊ नये म्हणून. इथं बांबूचं घर आहे आणि या बांबूच्या घरात एक फॅन लटकेल भाऊ. इकडे हॅलोजन वाला पिवळा लाईट आहे आणि मग गॅलरी आहे. येस, बॅक साइडला आहे ना एक गॅलरी. गॅलरीतला व्ह्यू तर अतिशय भारी आहे. या कॅम्पच्या पूर्ण साइडला आहे ना असे दगडांचे डोंगर आहे. विंडो मला खूप जास्त आवडली, इतकी सुंदर होती ना. सकाळ सकाळचा व्ह्यू तर इथला बेस्ट होता. म्हणजे बेडवरून डायरेक्ट इथला व्ह्यू दिसत होता. एक नंबर एक्सपिरियन्स होता हा आमचा. ऋषी सरांचं चालू आहे या ठिकाणी आवरणं, मेकअप बिकअप करणं. अँड माझा तर मेकअप झालेला आहे. तुझा असतो मेकअप, आमच्या पोरांच्या स्किन केअर. ओके, स्किन केअर झाली तुमची. मी तर आज सकाळी इतक्या लवकर उठले होते ना आणि मस्त बाहेर येऊन फिरत होते. ग्रास आहे पूर्ण आणि ग्रासवर चालायला आहे ना खूप मजा येते मला. आरोहींना कम्प्लीट या घराचा होम टूर दिलेला आहे. ऍक्च्युली घर नाही ते झोपडी आहे, बट एकदम भारी वाईब आहे, सुपर वाईब आहे त्या घराची. चलो सर, आता आपल्याला पुढच्या प्रवासाला पूर्तता करायची आहे. लवकर लवकर आवरा. किती वाजले आता? 10 वाजले का? आज हम्पी मध्ये काय फिरायचं? ओरॅकल राईड करू आपण. सर, तर आता आम्ही आमच्या सर्व बॅग काढलेले आहेत रूमच्या बाहेर आणि आता आम्हाला चेकआउट करायचं आहे आणि या झोपडीला बाय बाय बोलायचं आहे. अरे यार ऋषी, हे काय केलंस? माझी पूर्ण हेअरस्टाईल, पूर्ण मेकअप खराब करणार तू. उचल फास्ट. माझी बॅग मी घेते, पण तू हे उचल फास्ट. आता आम्ही गाडीमध्ये सर्व सामान टाकलेलं आहे आणि ऋषी आणि आशिष दादा आता आपली गाडी क्लीन करतायत आणि लगेचच आम्हाला निघायचंय. तर आता आम्ही चाललेलो आहे सनापूर लेकला. तर आम्ही सनापूर लेक कडे जातच होतो तेवढ्यात आम्हाला परत ज्यूस भेटलेला आहे. तर आम्ही ना ज्यूस प्यायला थांबलोय कारण की सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नाही. आता 11 वाजत आलेले. या साईडला ना ज्यूस आहे, आम्ही ज्यूस पिणार आहे आता. पायनॅपल ज्यूस लो. पायनॅपल ज्यूस 4 ग्लास. इकडचं वातावरण एकदम भारी. असं वाटतं आपण फॉरेनलाच आलेलं आहे, इजिप्त साईड कडे आहे ना. असे मोठे मोठे दगड. म्हणूनच मी आरोहीला इकडे घेऊन आलो की नंतर ती म्हणणार नाही की मला कुठे इंटरनॅशनल ट्रिपला नेलं नाही. आता आहे ना तुझी इंटरनॅशनल ट्रिप पण होऊन जाते. नको मला इंटरनॅशनल नको, नॅशनल मध्येच फिरत राहा. तर आता आमचे पायनॅपल ज्यूस आलेले आहे. पायनॅपल ज्यूस पण पिलाय आणि आता आम्हाला ग्रेपचा ज्यूस सुद्धा प्यायचा आहे. आता आम्ही सनरूफ मधून बाहेर आलेलो आहे. इकडे सर्व दगडांचे डोंगर आहे आणि या साईडला पूर्ण पाणी आहे. हे लेक आहे, सनापूर लेक. हो भाई साहब, ऑफ रोडिंग चालू आहे. रस्ता एकदम डेंजर आहे. बरं झालं आपल्या गाडीला सनरूफ आहे. इतका सुंदर नजारा बघायला भेटतोय ना. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे सनापूर लेकला आणि या साईडला लेक आहे आणि इकडेच आम्हाला कोरॅकल राईड करायची आहे. व्ह्यू बघितला का? किती सुंदर व्ह्यू आहे. यस, पूर्ण दगडांचे डोंगर मध्ये पाणी आहे. मस्त वाटतंय. दगड तर इतके मोठे मोठे ना, बघा किती मोठे मोठे दगड आहे. दादा आणि ऋषी बघा कुठे चढले एकदम मोठ्या दगडावर. वातावरण इतकं सुंदर आहे की मी एका मोठ्या दगडावर चढले आणि इथला व्ह्यू एकदम भारी येतोय. डायरेक्ट क्लिअर दिसतोय. काय वाटतंय ऋषी? एक नंबर आहे. काय ऋषी काय वाटतंय? हे दगड लोटून द्यावं म्हटलं पाण्यात असं वाटतंय. इतका अनरोमॅन्टिक आहे. त्याला व्हिडिओ साठी ऍक्टिंग कर म्हणलं रोमॅन्टिक होण्याची, तर ती सुद्धा जमत नव्हती त्याला. मी वरती आहे आणि हे सर्व खाली आहे. एकदम भारी व्ह्यू येतो, एकदम मस्त. इतकं सुंदर पाणी दिसतंय, दगड दिसतंय आणि मेन म्हणजे ना हे जास्त किलबिलवाला एरिया पण नाही, जास्त लोक पण नाही इथे. त्याच्यामुळे एकदम शांतता आहे. आपल्या फोटो मध्ये कोणी मध्ये मध्ये करत नाही, काही नाही. एकदम मस्त आहे. संध्याकाळच्या टायमाला ते बेस्ट ठिकाण आहे. इथल्या लोकेशनवर थोडीफार मस्ती केली आणि आता चाललंय कोरॅकल राईड करायला. खूप दिवसांचं कोरॅकल राईड हे रील्स वर बघत होते, तेव्हापासून करायचीच होती. फायनली ती होणार आहे आता. तर आता आलेलं आहे कोरॅकल राईड करायला आणि जाणार आहे आता या बोट मध्ये. चलो जाओ. अरे बापरे, या पाया बिया पडतोय. याला फार पाण्याची भीती वाटते. तुमको पोता आता ना? देखो उठाओ, मैं गिरा दो. कौन? नहीं, वैसा कुछ भी नहीं करेंगे हम.
मेरे को डर लगता पहिले. हम सीरीज में बैठेंगा. आता आशिष दादा बोट चालवणार आहे. येते मला. तर आम्ही कोरेकल राईड केलेली आहे आणि आम्हाला आहे ना खूप मज्जा आली कोरेकल राईड करताना. पण उन्हाने ना लय डोकं दुखलंय. हम्पीमध्ये ना बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या होत्या, म्हणजे खूप सारं फिरायचं होतं, पण आमच्याकडे ना टाइमच नाही. आजची प्लॅनिंग आहे मैसूरला पोहोचायची आणि मैसूरला जाऊन आम्हाला स्टे करायचा आहे. तर मैसूरला जायला तरी पण आपल्याला 7 ते 8 घंटे लागणार आहे. त्यामुळे आम्ही हम्पी फिरायचं आहे ना कॅन्सल केलेलं आहे सध्या पुरतं. आपण हम्पी फिरायला नंतर येऊया. तर हम्पीमध्ये ना इतक्या गोष्टी फिरायसारख्या त्या एका दिवसात कव्हर करणं पॉसिबल नाही आहे. सो आपण स्पेशली हम्पी फिरायला नंतर येऊयात. आता सध्याला जाऊयात आपण मैसूरकडे. आणि आज सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, खूप जास्त भूक पण लागलेली आहे. त्यासाठी आम्ही मैसूरला जाण्याआधी हम्पीमध्येच मस्त काहीतरी पेटोबा करूयात आणि नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. मी हम्पीमध्ये ना भरपूर शोधला आणि आम्हाला ना फिश कुठेच भेटत नव्हती, पण फायनली एका ठिकाणी फिश भेटलेली. आणि ही अशी स्ट्रीट साईडची जी फिश राहते ना ती एकदम बेस्ट लागते आज. मस्त पैकी ना आता फिश खाणार आहे आपण. फायनली ट्रॅव्हलिंग करतो ना तर आपण असं स्ट्रीट साईडच खाल्लं आणि पाहिजे. आपण ट्रॅव्हलिंग करतो ना तर आपलं नोज पण बघितलं पाहिजे. हा ते चष्म्यामुळे झालं तसं. इतकं झालंय, इतकं अति. काय झालंय ते याचे गड्डे लागले ना. हा ठीक आहे ना, मी नंतर करून घेईल ना कव्हर. आणि ती फिश आहे ना ते मस्त तळू लागले. वाव, मला तर आता इतकी भूक लागली ना, खूप जास्त भूक लागली आता ते बघून. तर आता आमचे फिश आलेले. वाव, किती वेळची मी त्यांच्याकडेच बघत होते, कधी देता. फायनली फिश आलेले. ए आले, चल ना. एकदम टेस्टी आहे, खूप मस्त आहे. मला ना फिश खूप जास्त आवडते आणि ते पण हे असे फ्राय केलेले खूप आवडते. तर पोट भर जेवण झालेलं. इतकी टेस्टी होती ना इथली फिश. इथला रेट पण खूप अफोर्डेबल होता. मीन्स 70 रुपीजला एवढी मोठी माशी होती, माझ्या हातापेक्षा पण मोठी. इतकी टेस्टी होती ना, एकदम मस्त. आपल्या इकडे जर भेटलं असतं ना तर मी रोज तिथंच येऊन खाल्लं असते यार. छोटीशी इथे गाडी लावलेली आहे. फिश आहे, चिकन आहे, भात आहे, सर्वच गोष्टी आहे आणि एकदम टेस्टी होता. आणि मेन म्हणजे ते आपल्या समोर करतात ना, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हॉटेलमध्ये कसं आपल्याला दिसत नाही ते बनवत असताना, पण इथे आपल्या समोरच बनवतात. सर्व गोष्टी काय यूज करतात ते आपल्या समोरच करतात ना, त्यामुळे बेस्ट राहतं अशा स्ट्रीट साईडलाच खाल्लेलं. मला आहे ना थोडं एडिटिंगचं काम होतं, त्याच्यामुळे आरोहीला म्हटलं आता तू गाडी चालव. आणि आरोहीने इथपर्यंत मस्त गाडी आणलेली आहे. अजून थोड्या वेळ तिला गाडी चालू देऊ आणि बघू ती गाडी कशी चालवते. तिचे ना स्किल्स पण माहित होतील मला. मुलगी शिकली किती झाली गाडी चालवायला लागली. मी एका ठिकाणी ना वॉशरूम साठी थांबलो होतो. ऋषीला इकडे टॉय शॉप दिसलं. मला कसं म्हणे जा 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 तू जा, मी बघतो खायचं प्यायचं काय घ्यायचंय ते. आणि घुसला इकडे. आहे का काही गाड्या बिड्या? सायकल भेटली मला एक, हे बघ. अरे आता ती जेवढ्या गाड्या आहेत ना तुझ्याकडे तेवढ्याच गाड्यांना जागा गेलेली आहे. कुठे ठेवणार तू? नवीन घराकडे ना याच्या गाड्या ठेवायला एक बॉक्स बनवून घेतलेला आहे. बॉक्स मला नाही वाटत चांगला दिसेल. रोल्स रॉयल्स पण इथे. रोल्स रॉयल्स, रोल्स रॉयल्स काय? रोल्स रॉयल्स, रॉयल्स रोल्स रॉयल्स काय नाही. याच्यापेक्षा आपली जी घरी ना ती भारी. ब्लॅक वाली कोणती आहे आपली? कोणती आहे? रेंज रोवर आहे का? डिफेंडर आहे. डिफेंडर आहे घरी ती मोठी वाली. डिफेंडर आहे. त्यांना तर समजलं ते म्हणतील लय मोठ्या मोठ्या गाड्यांची बाता करता येईल. रिक्षा बघ ना, हे बघ क्यूट छोटीशी. या दुकानातून ऋषीला बाहेर काढलेलं आहे. आणि आता काय खायचंय? हे घ्या ना. हे काय चॉकलेट आहे? पान आहे ते. तर आता आम्ही चॉकलेट पान खाणार आहे. चॉकलेट पान खाल्लं. आता तिच्यावर कोल्ड्रिंक्स पितोय. एक 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 चालू ठेव तू. आणि मलाच म्हणत जा नुसती खात राहती. असं अरळ परळ कसं खातोस? भाजीपोळी नाही खात. पी पटपट. त्या दुकानातून आम्ही थोडेफार स्नॅक्स घेतलेले, म्हणजे की चिप्स वगैरे, कारण की आमच्या गाडीतले चिप्स वगैरे ना संपलेले होते. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये ना आता आपण फिरायला आलेलो आहे तर मग मस्त खातपीत जायची ना मजाच वेगळी राहते. मैसूरकडे जात होतो आणि इथे ना बजरंगबलीची इतकी मोठी मूर्ती दिसली ना आम्हाला. एकदम मोठी ती. कमीत कमी सांगू तुला किती फुटाची असेल? किती? मी एकदा सिग्नल क्रॉस करतो. मला कमान आहे ती एकदम मोठी. इतकी सुंदर मूर्ती ना, मोठी एकदम. ती कमीत कमी ना माहिती का? 50-60 फुटाच्या वरती ती. 60 फुटाची बजरंगबलीची मूर्ती आहे. 60 फुटाच्या वरती ती. खूप सुंदर होते. आम्ही चाललोय म्हैसूरला आणि इतकी पानसट इंग्लिश मारते. This is pure English that we are talking right now. Sorry. I know that all our subscribers understand very English,
and we are talking very good English. Thank you. Yes. Bye. Bye. So एवढीच इंग्लिश येते यांना. no. So we are going to Mysore, but road is one side coming, one side going. There is no big road. Yeah. तुझी इंग्लिश नाही ऐकवायची का? Bye bye. संपली त्याची Means English. समोरून गाड्या कमिंग जोरात, so problem happening. Okay. She's talking on phone right now. Yes. Yeah. Yeah. कळाली तुमची Ashish, English. brother, Yes. Sorry. what is tomorrow's plan? What do you think? Tomorrow, Where should we go? Tomorrow First we will go to zoo. Yeah. Yeah. Then meet a tiger there. Yeah. Yeah. Then we will meet monkeys there. Yeah. Yeah. And Bhalu and Kalu is with us. Yeah, with us. Yeah. Exactly. So we skip that two animals. Yeah. But other animal we will meet. Yes, sure. Why not? Thank you. And we will take photos with animal. Yeah. Yeah. Do we have many photos with Balus? Yeah. And I also have a lot of photos with Kalu. So now we are at Guluru village, and there is lot of light. Not very light. Very light. And I understand that here is the Ganpati Bappaचे सुंदर मंदिर. Ganpati Bappa Moria. Say everyone, Ganpati Bappa. Moria. Yeah, brother. Yeah. Actually, and now the road is become big. There is a two-wheeler going from that side, and we are go from he side. I really काय कळालं नाही मला ही साईड. No, I just Shweta? don't understand this language. You understand my language is the Yes, I understood. yeah underwear. Yeah. संपली इंग्लिश तुमची? No. Right now, Ashish have call. हा. One call. Once he finished that call, we will start again that. We will start again talking in English. Right, Shweta? Right, absolutely. Yeah. तू कुठे? I teach her very good English. She's my student from last 3 years. And now she is a fluent English speaker. Shweta, show some example. आणि मग live? Please talk in English. Okay, he's my teacher and he is a very good teacher. He Yeah, taught yeah, me yeah. everything. Whatever I'm saying is all because of him. Yeah. God bless you, beta. God bless you. ओके गाडी चालवा आता. बस झालं बस. And why are you not talking in English? I don't She's understand very, English. you know, I don't She has talk failed, in English. Failed in English. Yes. Failed in Actually, and why she having phone? या कार्टूनने या कार्टून कडे फोन दिला. Who is on the phone? He's my bhaiya, Manu bhaiya from कुठे आहे तुम्ही? Sambhajinagar. Yeah, exactly. He's a very great gamer. He's YouTuber. Yeah. Yeah, he live streaming. He is very मला सोडून ना. And please guys do subscribe our channel. Yes. And hope so you love our English. आपण जाऊया आपण. Then मस्त please chicken comment below. खायला सगळे. And she's talking about chicken. Oh, we are having fish now. Okay. And now आताच पोटात is fish तरंगील. सगळेजण. And now she talking about chicken. I am also in, Shweta. एक मिनिट. If you going to eat chicken, I am also in. Okay, we'll go for a party. Yeah, go for party, party all night. Thank you. Thank you. Thank you. Ashish, Bye. why are you not talking in English? I'm talking. You are See, also a student, no? thank you. Yeah. Thank you. These both idiot people are my student, but one of these two idiot is become a brilliant. I'm new Shweta. admission. I'm new admission. No, you are Yeah. from last 3 years. Oh, wow. Since Shweta joined us. Yeah. Yeah, but you don't understand English and not talking in English. Thank you. My What? brain- Thank you, brother. What? Thank you. Thank you. Why are you not talking in English? Okay. Yeah. Please talk in English. बस यार That's बस. what I'm doing. Thank you. You nothing doing. You just saying thank you, sorry, and whatever. Bye. Talk in English. Please talk in English. Yeah. Okay. Yeah, just tell our audience that what we did today. Yeah. We सकाळपासून we uthing then we. Then we go to toilet. Yeah. Where we going? We going to Topla Dala ride. Yeah. Then we did some Dala Exactly, we ride. did dollar ride. हाँ, There dollar is one ride. dollar. असं आणि गोल गोल ते yeah. हमको ऐसे जरूरत फिरविंग की गार लगे आम्ही डोकं फिरिंग, गार. पुण्यामध्ये Show that hotel. That Wow. very wonderful hotel.
Wow, nice. Nice. Nice संपली की इंग्लिश. Yeah. Why are we not talking in English? She is majaking us. Majaking us. She's not taking seriously to us. रात्रीचे 11 वाजलेले आहे आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे म्हैसूरला आणि मी गाडीत आहे ना 2 तास फुल झोप घेतलेली आहे. म्हैसूरला येता येता आहे ना आम्ही मध्ये जेवण केलं आणि त्यानंतर डायरेक्ट आता म्हैसूरला आलेलो आहे आणि यांना ना म्हैसूर मध्ये खूप सुंदर सुंदर असे नजारे बघायला भेटलेले, तर ते सर्व ना आपण उद्याला कव्हर करूया. म्हैसूर मध्ये येऊन आम्ही सर्वात आधी रूम शोधलेली आहे कारण की आता आहे ना खूप जास्त झोप येते आहे, झोपायचं आहे. तर श्वेतान माझी ही रूम आहे आणि रूम एवढी सुंदर आहे ना, मीन्स आम्हाला ज्या प्राइस मध्ये भेटली ना त्या प्राइस मध्ये बेस्ट आहे. किती रुपयाला भेटली तसं मला नाही माहिती. हा 2400 मध्ये 2 रूम भेटलेले आहे आणि बेस्ट आहे. त्या प्राइस मध्ये रूम भेटणं बेस्ट आहे आणि म्हैसूरचं सर्वच इथून जवळ आहे. म्हैसूरचं झू जवळ आहे, म्हैसूर पॅलेस जवळ आहे, म्हैसूर चर्च जवळ आहे, सर्व जवळ आहे. ते इकडे पण एक रूम आहे. जास्त लाईट्स आहे ही वा, इथं जास्त लाईट्स आहे. इथे खूप सारे लाईट्स आहे. वा मस्त आहे यार रूम, मला लय आवडले. एकदम 5 स्टार टाइप आहे. एसी पण आहे. एसीचा रिमोट कुठे पण आपल्या एसी नाही का रूम? आपण नॉन एसी बोललोय पण एसी पण आहे. नाही मग ते रिमोट घेऊन जातात नॉन एसी म्हटल्यावर. एसी आपलं शिट यार, एसी पण पाहिजे असतं पण काही गरज नाही, खूप जास्त थंडी वाजते. कारण रूम एकच नंबर आहे. मला आता ब्लॉग एडिट करायचा आहे, फ्रेश व्हायचा आहे, ड्रेस चेंज करायचा आहे आणि लवकरात लवकर झोपून राहायचं आहे. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि आमची जर्नी कशी वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap, I'm loving your vibe, always have your back. We like all the same tracks.